ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्री अधिक मास कथा अध्याय 4 पिता एके काळी एका नगरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता। त्याच्याकडे भरपूर धन, मोठे घराणी, सर्व सुख सोयी होत्या, पण तो अत्यंत अहंकारी आणि कंजूष होता। गरिबांना मदत करणे, दान धर्म करणे किंवा देवभक्ती करणे यावर त्याचा विश्वास नव्हता। त्याची पत्नी मात्र खूप धार्मिक होती। ती रोज भगवान विष्णूची पूजा करत असे आणि अधिक मासाचे महत्त्व जाणत होती। अधिक मास सुरू झाला तेव्हा पत्नीने व्यापाऱ्याला सांगितले, हा पुरुषोत्तम मास अत्यंत पवित्र आहे। या महिन्यात दान, जप, पूजा आणि कथा श्रवण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात। पण व्यापारी हसून म्हणाला, फक्त पूजा करून कोणी श्रीमंत होत नाही, धन हे मेहनतीने मिळते। पत्नी शांत राहिली आणि श्रद्धेने व्रत करू लागली। ती रोज स्नान करून विष्णू पूजन, तुळशी पूजा आणि गरिबांना अन्नदान करू लागली। काही दिवसांनी व्यापाऱ्याच्या व्यापारात अचानक नुकसान होऊ लागले। त्याचे धन कमी होत गेले, घरातील सुख शांतता नष्ट झाली। व्यापारी खूप चिंतेत पडला। एक रात्री त्याला स्वप्नात भगवान श्री विष्णू दिसले। भगवान म्हणाले, हे व्यापाऱ्या, तू धनाच्या गर्वात भक्ती आणि दान विसरलास, अधिक मासाचा अपमान केलास म्हणून तुझ्या जीवनात दुःख आले। व्यापारी घाबरून उठला। त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली। दुसऱ्या दिवशी त्याने पत्नी समोर पश्चात्ताप केला आणि म्हणाला, आजपासून मी श्रद्धेने पुरुषोत्तम मासाचे व्रत करीन। त्यानंतर व्यापारी रोज भगवान विष्णूची पूजा करू लागला। गरिबांना अन्न आणि वस्त्रदान करू लागला। नम्रतेने कथा श्रवण करू लागला। काही दिवसांतच त्याच्या जीवनात बदल घडू लागला। व्यापार पुन्हा वाढू लागला। घरात सुख आणि आनंद परत आला। व्यापाऱ्याला समजले की धनापेक्षा भक्ती, दया आणि नम्रता अधिक महत्त्वाची आहे। त्याने आयुष्यभर भगवान विष्णूची सेवा केली आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त झाला। अर्थात अध्याय चलाचा परत सोप्या भाषेत या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की
धनाचा अहंकार कधीही करू नये. देवभक्ती आणि दान यांचे महत्व मोठे आहे. अधिक मासात श्रद्धेने केलेली पूजा विशेष फल देते. चूक झाल्यावर मनापासून पश्चात्ताप केल्यास भगवान क्षमा करतात. नम्रता आणि सेवाभाव जीवन सुखी बनवतात. या अध्यायाचा मुख्य संदेश अहंकारामुळे दुःख येते, पण भक्ती आणि नम्रतेमुळे जीवन आनंद